माणसं जाऊन रेसमध्ये घोड्यावर पैसे लावतात. तर एक चांगला माणूस मिळाला, चांगला उद्योजक मिळाला तर त्याला का नाही देऊ शकत पैसे? आणि अशा बऱ्याच सक्सेस स्टोरी आपण आता बघतो. ओयो हॉटेल्स माहिती आहे तुम्हाला? ओयो हॉटेल्स, तो राकेश अगरवाल 23 वर्षाचा मुलगा, त्याला रतन टाटांनी 150 करोड रुपयाचं फंडिंग दिलं. काय बघितलं असेल त्या 23 वर्षाच्या मुलामध्ये? तो तर कॉलेज ड्रॉपआउट पण होता, पण काय बघितलं असेल की ह्याची चिकाटी किती आहे, हा किती यांनी अभ्यास केलेला आहे या फील्डचा, किती स्वतःचं लाईफ त्यांनी इन्व्हॉल्व केलेलं आहे. तो माणूस त्याच्या ऑफिसमध्येच झोपायचा, घरी जातच नव्हता, कारण तो 24 तास काम करत होता. त्यांनी प्रचंड अभ्यास केला होता त्याच्या फील्डचा. जगभरामध्ये काय चाललंय, कॉम्पिटिशनमध्ये काय चाललंय, माझा पुढे स्कोप काय आहे, 5 वर्षानंतर काय होणार आहे, 10 वर्षानंतर काय होणार आहे, सगळा अभ्यास केला होता. ते लोक काय करतायत, माझे कॉम्पिटिटर्स काय करतायत, मी त्यांच्यापेक्षा वेगळं काय करतोय, हा सगळा अभ्यास केल्यानंतर त्यांना कळालं की हा माणूस फेल होऊच शकत नाही, पण इतका अभ्यास केलेला आहे. आणि म्हणून 23 वर्षाच्या मुलाला 150 करोडचं फंडिंग मिळू शकतं. आपण आपल्या बिझनेसमध्ये किती अभ्यास करतो, किती वेळ देतो, नवीन काय चाललंय, माझा कॉम्पिटिटर काय करतोय,